लातूरमधील राडा प्रकरण सूरज चव्हाणांना भोवले। राडा प्रकरणी राजीनामा देण्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवारांचे आदेश। विधान भवन मारहाणी प्रकरणी नितीन देशमुख आणि सर्जेराव टकले या दोघांनाही 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। सोशल मीडियावरील बदनामी प्रकरणी अमृता फडणवीस यांना पुणे सत्र न्यायालयाची नोटीस। आपले म्हणणे मांडण्यासाठी कोर्टात हजर होण्याबाबत नोटीस। मुंबईसाठी भाजपचा मास्टर प्लॅन ठरलाय। मुंबईतील लोकांच्या समस्या सोडवण्यावर भाजपचा भर। मुंबई पालिका जिंकणं सर्व आमदारांची जबाबदारी। आमदार प्रत्येक वॉर्डातील समस्या जाणून घेणार। 2006 मधील मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरण। मुंबई हायकोर्टाकडून सर्व आरोपींची निर्दोष सुटका। 19 वर्षांनंतर आरोपींची निर्दोष सुटका। संजय शिरसाट, संजय गायकवाड, माणिकराव कोकाटे आणि योगेश कदम अंजली दमानिया यांच्या टार्गेटवर। या मंत्री आणि आमदाराचा राजीनामा घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही, दमानिया यांचा थेट इशारा। संजय राऊतांकडून हनी ट्रॅपचा गुन्हा दाखल असलेल्या प्रफुल्ल लोढाचा मंत्री महाजनांसोबतचा फोटो ट्विट। या फोटोची सीबीआय मार्फत चौकशी करण्याची मागणी। पहिल्याच दिवशी लोकसभेत विरोधकांचा गोंधळ। ऑपरेशन सिंदूरवर चर्चा करण्याची मागणी। कामकाज सुरू होताच विरोधकांचा गदारोळ। कोचीहून येणारे एअर इंडियाचे विमान मुसळधार पावसात मुंबई विमानतळाच्या धावपट्टीवरून घसरलं। सर्व प्रवासी सुरक्षित। तर सकाळी 9:27 घडली घटना। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।